मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन पूर्णाजींना म्हणतो की तू माझ्या बायकोला नाचून मानतच नाही, तरीही तू काय म्हणाली की माझ्या बायकोची तन्वी ही धाकटी जाऊबाई आहे, हे दुतोंडी नाही आहे का, असं सरळ सरळ शब्दामध्ये अर्जुन पूर्णाजींना त्यांची चूक दाखवून देतो। तेव्हा आता लगेचच पूर्णाजी रागात म्हणतात, पुरे झालं अर्जुन। तेव्हा हसतच अर्जुन म्हणतो की अजून खूप बाकी आहे पूर्णाजी, लग्नानंतर तुला आठवतंय का पूर्णाजी, कारण लग्नानंतर माझ्या बायकोने पहिल्याच दिवशी सर्वांसाठी जेवण बनवलं होतं, पण तुम्ही काय केलं, त्या जेवणाला हात सुद्धा लावला नाही। मग आता सर्वजण विचार करू लागतात। तेव्हा अर्जुन विचारतो, काय हो मिसेस सायली, तुम्ही त्या जेवणामध्ये पॉयझन मिक्स केलं होतं का? तेव्हा रागातच सगळेजण अर्जुनकडे पाहू लागतात। पुढे अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्हाला माझ्या फॅमिलीला काय मारायचं होतं का? मग आता सायली म्हणते, अहो तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुम्ही वाटेल ते बोलू नका। तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो, माझा मुद्दा यांना कळत नाहीये ना, प्रॉब्लेम हाच आहे। मग पुढे आता अर्जुन सायलीची बाजू सर्वांना समजावून सांगत म्हणतो की त्या दिवशी माझी बायको जे वागली ते चुकीचं होतं, आणि आज तन्वी आमच्या रूममध्ये जो नाश्ता घेऊन आली ते बरोबर आहे, हे दुतोंडी नाहीये का? मग आता पूर्णाजी म्हणतात, छान, आम्ही काय केलं ना हे तुझ्या बरोबर लक्षात आहे, पण तू स्वतः कसा वागतोस हे तुझ्या लक्षात आहे का? तेव्हा अर्जुन आता मिश्किलपणे हसतो आणि विचारतो, मी काय केलंय पण? तेव्हा आता पूर्णाजी या म्हणतात की त्या दिवशी तर तू आम्हाला ज्ञान दिलं होतंस ना की अन्न वाया घालवायचं नसतं, हे सुभेदारांच्या घरचे संस्कार वगैरे आहे, मग आज तू अन्न का नाकारलंस? तेव्हा आता कल्पना आणि प्रिया या दोघीही आता अर्जुनकडे पाहतच राहतात, तर प्रिया गालातच हसते की अर्जुनकडे आता बोलायला काहीच उत्तर नाही। मग त्याच वेळी पूर्णाजी म्हणतात की विमल, अगं त्या दोन्हीही बाजूंनी बोलणाऱ्या माणसाला काय म्हणतात ग ते? तेव्हा विमल अगदी गप्पच बसते। मग आता कल्पना म्हणते, ए अगं बोल ना, आता उघड ना तुझं तोंड आता। तेव्हा विमल आता गुपचूपच दुतोंडी असं म्हणते। तेव्हा पूर्णाजी विचारतात, काय रे अर्जुन, तू आता दुतोंडी नाहीयेस का मग? तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, ग्रेट, क्या बात है पूर्णाजी, म्हणजे एका लॉयरची आजी शोभून दिसशील ना असा मुद्दा तू बरोबर शोधून काढलास। तेव्हा अर्जुन म्हणतो, आय ॲक्सेप्टेड की आमच्यामुळे नाश्त्याच्या 2 प्लेट ह्या वाया गेल्या आहेत, मग आता आम्हाला काय शिक्षा देणार, बोल पटकन, असं तो पूर्णाजींना सरळ सरळ शब्दात विचारतो। तेव्हा लगेचच आता प्रिया म्हणते, पूर्णाजी हे बघ, अजिबात तू यांना काही शिक्षा देऊ नकोस हा, असा साळसूतपणाचा आव्हानच ती म्हणते। तेव्हा अर्जुनच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते। तेव्हा आता सायली म्हणते, प्रिया ते दोघं बोलतायत ना म्हणूनच मी गप्प आहे, समजलं, आता तू सुद्धा जरा गप्प बस ना। तेव्हा पूर्णाजी म्हणतात, पण मी शिक्षा करणार नाहीच आहे, पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन, या पुढे ना घरातल्या अन्नाचा अपमान होईल ना या घरातल्या सुनेचा सुद्धा। तेव्हा अर्जुन हसतो आणि पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड, या घरात सुनेचा अपमान होणार नाही, ती धाकटी सून असेल किंवा मोठी सून असेल, असं म्हणून अर्जुन लगेचच पूर्णाजींना जागच्या जागी सगळं काही क्लिअर करून टाकतो। अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये चाललेला असतो। तेव्हा पूर्णाजी आता त्याला अडवत म्हणतात, थांब अर्जुन, तुला आज काहीही झालं तरी तन्वीने केलेला नाश्ता खावाच लागेल। मग आता अर्जुन म्हणतो, असं कसं? मग सायली म्हणते, जरा शांत राहा। तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो। त्यानंतर तो म्हणतो, हो खातोय नाश्ता, पण तू लहानपणापासून एकच शिकवलंय ना, उभं राहून खायचं नसतं, बसून खायचं असतं, आम्ही जर डायनिंग टेबलवर बसलो दोघे नवरा बायको तर प्रॉब्लेम होईल ना उगीच, म्हणजे तुम्हीच असा नियम घातलाय ना आमच्यावर की आम्ही इथे असताना तुम्ही बसायचं नाही म्हणून। मग आता लगेचच पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही एकमेकींकडे पाहतात। मी अगोदरच तुम्हाला विचारलं कारण पुढे काही प्रॉब्लेम नको ना म्हणून। तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन नाटकं करू नको हा, झटपट आता नाश्ता करून घे अगोदर। तेव्हा ओके असं म्हणून अर्जुन आता लगेच डायनिंग टेबलवर बसतो आणि सायलीला सुद्धा म्हणतो की चला आपण नाश्ता करून घेऊयात आता। तर आता अर्जुन लगेचच अश्विनला म्हणतो, तुझ्या बायकोला। मग आता अश्विन रागात पाहतो, त्यामुळे अर्जुन आपला गप्प बसतो। तेव्हा आता सायलीला आठवतं डायनिंग टेबलवर बसल्यानंतर की आम्ही पूर्वी सगळेजण कसे एकत्र नाश्ता करायचो आणि मी सर्वांना वाढायची,
आणि अर्जुनची वाट पाहत पाहत खूप वेळ तशीच बसायची. तेव्हा आता लगेचच सायली ही खूप प्रेमाने अर्जुनकडे पाहते. तेव्हा तो तिला म्हणतो की आता खा की. मग आता सायली हो असं म्हणते. सायली आणि अर्जुन हे दोघेही आता लगेच नाश्ता करू लागतात. पहिला घास घेतात तर अर्जुन आता वेगळ्याच नजरेने सायलीकडे पाहतो, तर सायलीसुद्धा आणि अश्विनसुद्धा. मग आता सर्वजण पहिल्यांदा पाणी कुठे आहे असं म्हणतात. तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, आत्ता मला समजलं, कारण हे सगळे जे आपल्याला जबरदस्ती करतायत ना नाश्ता करण्यासाठी, हा संपवण्यासाठी, हे काही रूल वगैरे नाहीये किंवा आपण अन्नाचा अपमान करतोय वगैरे असं सुद्धा नाहीये किंवा यामध्ये तन्वीचं प्रेमबिम असं काही नाहीये. ही सगळी ना यांची फक्त नाटकं आहेत. कारण तर माझ्या आत्ताच लक्षात आलंय. तेव्हा सायली विचारते काय? मग आता अर्जुन म्हणतो, हे जे टेस्टलेस फूड आहे ना, हे यांना संपवावं लागणार आहे ना, यांना जास्त खावं लागणार आहे ना, आणि म्हणूनच हे असं करतायत. तेव्हा प्रिया आता कल्पनाकडे पाहते, तर कल्पना तिला शांत राहायला सांगते. मग त्यावेळी अर्जुन म्हणतो, हा उपमा संपवावा लागेल म्हणून ही घाबरली आहेत लोक, हो की नाही, असं तो पूर्णाजीला विचारतो. तेव्हा पूर्णाजी रागातच त्याच्याकडे पाहतात. तर सायली मात्र आता खुळकन हसते आणि विमलला सुद्धा हसू आवरत नसतं. मग आता अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूया मिसेस सायली, अहो जेलमध्ये ज्यांना फाशीची शिक्षा दिली जाते ना, त्यांना हा उपमा देऊया. तेव्हा सर्वजण जरा अर्जुनवर चिडतातच. त्यानंतर अर्जुन म्हणतो, हा उपमा खाल्ला ना की मग त्यांना फाशीची शिक्षा देण्याची गरजच नाही, कारण उपमा खाल्ला आणि टूक असे जातील ते तिकडे, असं म्हणून अर्जुन हसतो. तेव्हा मामी असं म्हणून प्रिया रडू लागते. तर आता अर्जुन एक शब्द न बोलता नाश्ता संपवायला आता कल्पना म्हणते. अर्जुन आता घाबरतोच आणि म्हणतो, ओके ओके काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा तो आता देवी आई असं म्हणून पहिला घास घेतो आणि लगेचच पाणी पितो. तेव्हा तो अगदी आता भरभर भरभर सर्व प्लेटच आता संपवून टाकतो. तेव्हा हळूहळू असं म्हणून आता लगेचच पूर्णाजी त्याला म्हणतात. तर सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात. तर सायली आता त्याला धक्का मारत म्हणते, अहो हळू खा की जरा. अर्जुनने पूर्ण तोंडातच तो उपमा घेतलेला असतो आणि मग त्यानंतर तो पटकन खाऊन टाकतो आणि पाणी पितो आणि म्हणतो, एकदाचं संपलं बाबा. तर आता सायलीला तो उपमाच जात नसतो. तेव्हा अर्जुन आता विचारतो, काय जात नाहीये ना नाश्ता? म्हणजे ना तुम्ही सुद्धा माझ्यासारखं असं पटापट 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 खाऊन टाका, म्हणजे जिभेला ना घाबरायला वेळच देऊ नका, डायरेक्ट असा गिळूनच टाका. तेव्हा सायली म्हणते, तुमचं झालंय ना खाऊन, मग वर जा तुम्ही, मी येते हां. तेव्हा अर्जुन आता हो असं म्हणतो. त्यानंतर आता तो जायला निघतो आणि पुन्हा मागे येत म्हणतो, तन्वी, जर तुझ्या अन्नामध्ये प्रेम असतं ना तर ते आम्हा सर्वांनाच खूप आवडलं असतं, कारण जेवण बनवताना आपल्या मनात जे विचार असतात ना ते असं अन्नामध्ये उतरतात. तुला जर स्वयंपाक शिकायचा असेल ना तर तुझ्या मोठ्या जावेकडून शिक, असं म्हणून अर्जुन प्रियाला चांगलाच आता टोमणा मारतो आणि तेथून जातो. तर प्रिया रागातच अर्जुन सायलीकडे पाहते. मग आता लगेचच अश्विन म्हणतो, तन्वी, उपमा तसा जरा चांगला झाला होता, परंतु हरकत नाही, यापेक्षा चांगला नेक्स्ट टाइम होईल. चल, मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचंय, मी आता रूममध्ये जातो. तेव्हा असं म्हणून तो लगेचच तेथून जातो. मग आता सर्वजण तेथून गेल्यानंतर आता प्रिया लगेचच सायलीला म्हणते, बघितलंस ना सायली, आज तू सुभेदारांपासून अजूनच लांब गेली, त्यामुळे मला आडवं जाण्याच्या आतमध्ये तू 10 वेळा विचार कर. त्यांची आवडती सून आहे आणि तू नावडती आहे, समजलं? तेव्हा सायली आता हसतच उठते आणि म्हणते, मी मोठी सून आहे आणि तू धाकटी आहेस, आणि दुर्दैवाने मलाच हे सिद्ध करावं लागणार आहे की माझ्या धाकट्या जावेची या घरात राहण्याची लायकी सुद्धा नाहीये. आणि ज्या दिवशी घरातल्या सर्वांना हे कळेल ना, त्या दिवशी घरातल्या दारात सुद्धा ते तुला कधीही उभं करणार नाही, समजलं? तेव्हा आता लगेचच मग आता तेवढ्यातच प्रिया म्हणते, पण आत्ता यावेळी तर मी जिंकली आहेस ना? तेव्हा सायली अजूनच खुळकन हसत विचारते, काय तू जिंकली आहेस? अगं नाही, यावर मी हसू की तुझी कीव करू ना हेच मला कळत नाहीये, असं सायली आता प्रियाचा अपमान करत म्हणते. मग आता सायली म्हणते, प्रिया, अगं तू जिंकली नाहीयेस, उलट तू मला खरंच खूप मोठा आनंद दिला आहेस. अगं तू हे तर विसरून गेली आहेस की मी या घरात आल्यापासून पहिल्यांदा माझ्या माणसांबरोबर नाश्ता केला आहे, आणि तोही कुणामुळे तर फक्त आणि फक्त तुझ्या कांगाव्यामुळे. आता तूच सांग ना मग, कोण जिंकलं आणि कोण हरलं?
मग सायली आता पुढे म्हणते की या सगळ्यासाठी ना तुझे खूप म्हणजे खूप आभार धाकट्या जाऊबाई, असं म्हणून ती सायली आता लगेच प्रियाचा गालगुच्चाच पकडते. मग आता ती तिथून जाते तेव्हा प्रिया आता वैतागत म्हणते काय करायचं होतं आणि काय होऊन बसलं हे. जी माणसं त्या सायलीकडे बघत सुद्धा नव्हती आज तीच आपल्या माणसांच्या पंक्तीला होती. फ्लॉप प्लॅन तू कसा करू शकतेस प्रिया, असं म्हणून प्रिया वैतागते. इकडे अर्जुन आता रूममध्ये असतो, सायली सुद्धा तेथे जाते. मग अर्जुन म्हणतो तन्वीना खरंच इम्पॉसिबल आहे, कारण अगोदर स्वतःच नाश्ता घेऊन आली, मग खाली जाऊन सर्वांना भडकवलं, बाकी काय. तेव्हा सायली म्हणते पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, उलट आपल्याला सर्वांबरोबर बसून छान खाता तरी आलं. तेव्हा अर्जुन सायलीचं कौतुक करत म्हणतो तुम्ही ना खरंच म्हणजे खरंच ग्रेट आहात, म्हणजे वाईटात सुद्धा कसं चांगलं शोधायचं हे तुम्हाला बरोबर कळतं. मग सायली म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना प्रिया काय वागेल काय बोलेल हे आपण नाही ठरवू शकत, पण तिच्या वागण्या बोलण्यावर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची हे मात्र आपण ठरवू शकतो, आणि आपण जर हा ताबा ठेवला ना तरच सुखी राहू. तेव्हा अर्जुन आता म्हणतो राईट, पण हे सगळं खरं लवकरात लवकर बाहेर आलं ना सर्व प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. मग सायली म्हणते त्यासाठी अगोदर केस तर संपायला हवी ना अर्जुन सर, तुम्ही आता कोणताही दुसरा विचार करू नका, फक्त केसवर फोकस करा. मग अर्जुन म्हणतो 24/7 मी तेच करत असतो, अगदी सिरियसली. त्यानंतर सायली आता कपाटामध्ये कपडे ठेवत असते तेव्हा आता सायली अर्जुनकडे जात म्हणते तुम्ही मला जो स्कार्फ घेतला होता ते याचं बिल. तेव्हा अर्जुन त्या बिलाकडे पाहतो आणि म्हणतो हो. मग अर्जुन विचारतो या बिलाची डुप्लिकेट कॉफी त्या तिकडे ब्युटिकमध्ये असेल बरोबर ना. तेव्हा सायली म्हणते याचा अर्थ प्रत्येक गिरायकाच्या त्या बिलाची डुप्लिकेट कॉफी त्या बुटीकमध्ये असणारच. मग अर्जुन म्हणतो साक्षीच्या बिलाची डुप्लिकेट कॉफी सुद्धा तेथे असेल बरोबर. मग आता सायली म्हणते जर आपल्याला त्या बिलाची डुप्लिकेट कॉफी मिळाली तर आपल्याला हे सिद्ध करता येईल की कोर्टामध्ये साक्षी वरचेवर लगेच तेथे जायची सुद्धा, आणि ते कार्ड सुद्धा तिच्याच पर्समधून तेथे आश्रमामध्ये सुद्धा पडलं होतं. तेव्हा अर्जुन हसूनच म्हणतो फॅन्टॅस्टिक. मग आता ते दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात, कारण त्या दोघांना एक का होईना आता क्लू मिळालेला असतो. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की आपल्याला पुन्हा एकदा त्या बुटीकमध्ये जायला हवं, कारण लास्ट टाइम आपण पकडलो गेलो होतो, जेव्हा त्या ब्युटिकमध्ये कोणी नसेल ना तेव्हा आपण जायला हवं. तेव्हा सायली आता लगेच त्या ब्युटिकचं कार्ड आता अर्जुनला दाखवते आणि म्हणते हे पहा ना, या बुटीकवर लिहिलं आहे की 9 वाजता हे बुटीक बंद होतं. तेव्हा अर्जुन आता म्हणतो म्हणजे आपण त्या दुकानामध्ये उशिरा जाऊयात. तेव्हा सायली आता हो असं म्हणते, पण आतमध्ये जाणार कसं असंही विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो ते आपण मॅनेज करूच, कारण साक्षीला त्या ब्युटिकशी कनेक्ट करण्यासाठी एवढी तर रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल. ओके पार्टनर मिशन ब्युटिक, असं म्हणून अर्जुन सायलीच्या हातामध्ये हात मिळवतो. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. त्यानंतर आता काही वेळाने सायली ही मधुभाऊंकडे निघालेली असते, तर प्रिया आता हॉलमध्येच तेथे मस्तपैकी मोबाईलमध्ये बघत बसलेली असते. तेव्हा प्रिया आता मनातच विचार करते की सायली तिकडे का चालली असेल, कारण तिला काही केसबद्दल मधुभाऊंना सांगायचं असेल का, असं म्हणून ती लगेच सायलीचा पाठलाग करत करत लगेच त्या रूमजवळ जाते. ती मधुभाऊंकडे येत म्हणते मधुभाऊ तुमच्यासाठी ना मी जास्तीचं ब्लँकेट आणलं आहे, हाताशी असू द्यात. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात अगं कशाला उगीच, बाहेर हवा किती गरम आहे आणि तुमचा एसी वगैरे वापरत नाही हा मी, आणि मार्च महिन्यात कशाला हवं आहे असं जास्तीचं ब्लँकेट. तेव्हा सायली म्हणते असू द्या मधुभाऊ हाताशी. मग आता मधुभाऊ बरं असं म्हणतात, आणि त्यावेळी तुझ्याजवळ जरा वेळ असेल तर तू बसशील का असं विचारतात. सायली म्हणते हो बसते की. मग आता थोडं बोलायचं होतं तुझ्याशी असं आता मधुभाऊ म्हणून तिला जवळ बसायला सांगतात. मग आता ती विचारते मधुभाऊ तुम्हाला प्रिया आणि अश्विन भाऊजींच्या लग्नाबद्दल बोलायचंय का. तेव्हा मधुभाऊ विचारतात पण तिने का केलं असेल असं, तर म्हणाली होती की जावई बापूंचं आणि तिचं अगदी लहानपणीच लग्न जमलं होतं. मग आता सायली म्हणते ते होऊ शकलं नाही, आणि म्हणून तर ती सूड घेण्याचा प्रयत्न करतेय ना आता. मग आता मधुभाऊ म्हणतात सूडबुद्धी तिच्यापाशी आहेच ग, कारण रागाच्या भरात ती कोणाशी कशी वागेल हे काहीही सांगता येत नाही. मी तुम्हा सर्वांवर अगदी सारखे संस्कार केले, पण तिच्या बाबतीमध्ये मी खूप कमी पडलो असं वाटतं. तेव्हा सायली आता विचारते तुम्ही स्वतःला असं दोष का देताय मधुभाऊ. अहो प्रियाचा स्वभावच असा आहे, कारण ती कोणालाच कधी असं सुखात बघू शकत नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात ते तर आहेच ग बाळा, कारण लहानपणापासून तिचा हा तुझ्यावर राग आहेच, आणि आता तर काय तुला रोजच त्रास देण्याची नवीन संधी मिळणारच आहे.
तेवढ्यातच प्रिया आता तिथे येते आणि सगळं लपून छपून बोलणं ऐकू लागते. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात की कसं आहे ना, तरीही तुझ्या सासरची माणसं फक्त तिच्यावरच विश्वास ठेवणार. मग आता सायली म्हणते पूर्णाजी तर तिला आपली नात मानतात आणि प्रतिमा आत्यांची मुलगी कधीही चुकीचं वागू शकत नाही असा तर विश्वास वाटतो त्यांना. मग आता मधुभाऊ म्हणतात प्रतिमाताई किती शांत आणि समजूतदार वाटतात ग, मग त्यांचा हा स्वभाव तिच्यात उतरलाच कसा नाही असा मधुभाऊंना प्रश्न पडतो. प्रिया सगळं बोलणं ऐकते आणि तिला धक्का बसतो. त्यानंतर इकडे सायली म्हणते की तिला प्रतिमा आत्यांचा सहवास तरी कुठे मिळालाय. मग मधुभाऊ म्हणतात ते तर आहेच ग, पण काही गुण ना आई वडिलांकडून असे रक्तात येतात. तेव्हा प्रिया आपली घाम पुसत राहते. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात प्रियाचा हा खोटेपणा, रागीट स्वभाव आणि स्वार्थीपणा हे किल्लेदारांकडून आलं आहे असं तर मला अजिबातच वाटत नाही. मग आता प्रिया अजूनच घाबरते. तेव्हा आता सायली म्हणते नसेलच आलं कदाचित, कारण रविराज काका चिडतात परंतु असं दुःख धरून नाही बसत कधी. आणि प्रतिमा आत्यांचं म्हणाल तर त्यांचा स्वभाव हा लाखात. मधुभाऊ म्हणतात मला तर प्रश्नच पडतो ही अशी वागते का. वकील साहेबांनी ना खरंच एकदा तपासून घ्यायला हवं की प्रिया त्यांची मुलगी आहे की नाही. आता मधुभाऊंच्या तोंडून हे शब्द ऐकून आता प्रियाला अक्षरशः घामच फुटतो. ती आता घाम पुसते आणि घाबरते. तेव्हा आता प्रिया मनातच विचार करते थेरड्या उगीच नको त्या काड्या कशाला टाकतोस, महिपत तुला उडवत होता ना तेच बरोबर होतं. आणि ती आता अजूनच घाबरते. ते पेंडंट लॉकेट हातात घेत म्हणते की म्हातारं जेव्हा इथे नव्हतं तेव्हा लॉकेट पाहण्याचा धोका तरी नव्हता. आता इथे राहायला आल्यानंतर त्याने हे चुकून माझ्या गळ्यात बघितलं तर मी अगदी मेलेच. माझा तन्वीचा मुखवटा अगदी तिथल्या तिथे तो फाडून टाकेन. इकडे आता सायली मधुभाऊंना म्हणते पण रविराज काकांनी तर सर्व गोष्टी नीट तपासून सुद्धा खात्री केली होती. म्हणजे मला नीटचं माहीत नाही परंतु त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, DNA टेस्ट सुद्धा केली होती आणि मगच तिला स्वीकारलं सुद्धा होतं. तेव्हा मधुभाऊ आता विचारतात कशावरून. मग आता सायली म्हणते मला यांनी सांगितलं होतं. तेव्हा आता ती म्हणते जाऊ द्या मधुभाऊ, आता हा विषयच नको आहे, कारण आपण कितीही बोललो तरी प्रियाचा स्वभाव काही अजिबात बदलणार नाही. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की पण तिच्या या खोटारडेपणामुळे माझं अगोदर नुकसान करून ठेवलंय त्याचं काय, पण मला एकाच गोष्टीची जास्त भीती आहे, तसं तुझं नुकसान होऊ नये असं मला वाटतं. तेव्हा सायली म्हणते नाहीच होणारे मधुभाऊ, आणि आता तर तुम्ही लवकरात लवकर केसमधून सुद्धा सुटणार आहात. तेव्हा प्रिया आता डोळेच बंद करून घेते. मग आता हे स्वप्न बघणंच मी बंद करून घेतलं असल्याचं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा सायली म्हणते नाही हा मधुभाऊ, अहो उलट आधी कधीही नव्हती ना अशी आशा मला आता वाटते आहे. मग आता प्रिया ही लगेचच सायलीचं बोलणं ऐकू लागते अगदी कान टवकारून. मग आता सायली म्हणते यांच्या हाती ना अगदी नवीन पुरावे लागलेत आणि ते त्या पुराव्यांवरती आता काम करतायत. अहो तुम्हाला माहीत आहे का आजच आम्ही, असं म्हणून ती पुढे काय करणार हे सांगणार असते. तेवढ्यातच इकडे काहीतरी खाली पडतं प्रियाच्या हातातून. त्यामुळे आता सायली बोलायचीच थांबते आणि खूपच घाबरते. पटकन बाहेर आल्यानंतर डोकावून पाहते कुणी होतं का, परंतु आता तिथे सध्या तरी कुणीही नसतं. त्यामुळे सायली अशी मान हलवते आणि लगेचच दरवाजा बंद करते. लगेच मधुभाऊंकडे येते. मग आता अशी बोलता बोलता बाहेर का गेलीस असं मधुभाऊ विचारतात. तेव्हा आता ती म्हणते मधुभाऊ असं काहीतरी मला आवाज आला म्हणून मी बाहेर गेले, पण मला असं वाटतं ज्या घरामध्ये प्रिया आहे ना त्या घरात केसबद्दल काहीही न बोललेलंच बरं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो आपण आपल्या परीने अगदी काळजी घेतलेली बरी. मग आता सायली म्हणते तुम्हाला ब्लँकेट काय द्यायला आले आणि मी बोलतच बसले, आता मी येते हा, तुम्ही आराम करा असं सायली म्हणते. आणि बाहेर येऊन लगेचच ती आता तिकडे रूमकडे जाते. तेव्हा आता प्रिया तिच्या पाठीमागेच असते. तर आता प्रियाला भीती वाटू लागते. ती म्हणते की सायली कुठल्या तरी पुराव्यांबद्दल बोलत होती, तेव्हाच नेमकं या फोनला पडायचं होतं का. मग आता ते नक्की काय बोलत असतील हा प्रश्न प्रियाला पडतो आणि ती खूपच घाबरते. दुसरीकडे आता नागराज हा महिपतला भेटायला आलेला असतो आणि ते दोघेही आता खात असतात. तेव्हा आता आपण इथे रसावर रोपतोय परंतु माझ्या मुलीला तिथे खायला काहीच नाही हो, असं आता महिपत म्हणतो. तेव्हा आपला कॉन्स्टेबल आहे ना तो शेवडे, तो देईल साक्षीला तेथे खायला असं आता नागराज म्हणतो. तो म्हणलाय ना की साक्षीची सगळी मी काळजी करणार, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणून. तेव्हा पोरगी सुटली पाहिजे नागराज शेठ असं आता महिपत काळजी व्यक्त करून दाखवतो. तेव्हा नागराज म्हणतो 400% तुझी मुलगी सुटणारच. तेवढ्यातच त्यांच्या घरच्या कामावली बाई तेथे येते आणि साहेब असं म्हणून लगेचच त्यांना हात पुसण्यासाठी 2 टॉवेल देते.
तेव्हा आता नागराज शेठ असं म्हणून महिपत उठायला जातो, परंतु आता महिपतला व्यवस्थित उठताच येत नाही. ते पाहून आता नागराज म्हणतो, बसा साहेब, उठू नका. मग आता लगेचच नागराज शेठ, अहो मला काय म्हणायचंय, त्या पोरीला सांगा ना तिथे काही बसू नको, कारण आपल्याला थेट तिथे हेरड्याकडून कबुली जबाबावर सही घ्यायची आहे आणि तेथे जागेवर 6 इंची असा सुरा त्याच्या पोटात घालायचा आहे. तेव्हा नागराज म्हणतो, गप्प बस. तर आता मला हे स्वप्न असं पहाटे पडायला हवं आणि खरं व्हायला हवं, असं आता महिपत म्हणतो. नागराज म्हणतो, पडेल आणि खरं सुद्धा होईल, काळजी करू नकोस, पण आपल्याला डोकं शांत ठेवून काम करायला हवं, कारण अर्जुन सुभेदाराच्या जाळ्यात आपण अडकायला नको. आता असं गाफील राहून आपल्याला चालणार नाही. आता हत्यार नाही तर डोकं चालवायचं महिपत, डोकं. आता साक्षी तुरुंगातून कशी सुटेल ना, फक्त याचा विचार करायचा. मग आता महिपत म्हणतो, त्यासाठी आपल्याला बाहेर मोकळ्या हवेत जावं लागेल, म्हणजे कसं पोट पण हलकं होईल आणि डोकं सुद्धा चालायला लागेल. आपण शतपावली करू, आकडे मोजायला सुद्धा माणूस लागेल, तुम्ही आहात ना, असं महिपत विचारतो. तेव्हा 1 2 3 असं म्हणून लगेचच आता महिपत हा पुढे शतपावली करू लागतो. तेव्हा नागराज त्याच्याबरोबर चालतो. तर इकडे जी मोलकरीण असते ना, ती साफसफाई करत असते. त्यातच आता महिपतने जे काही मधुभाऊंसाठी लिहिलेलं असतं आणि त्यावरती मधुभाऊंनी सही केलेली असते की मी माझ्या मनाने आत्महत्या करतोय, ते आता लेटर तेथे सापडतं. मग त्यानंतर आता ती म्हणते की यामध्ये काय लिहिलंय काय माहीत, हा साहेबांच्या कामाचा पेपर असेल का, असं म्हणून ती तो पेपर घेऊन पुढे जाते. पण आता महिपत तेथून गेलेला असतो. मग आता काय करू, टाकून देऊ का, पण नको, जाऊ दे, कारण साहेबांनी बघितलं टाकून देताना तर ओरडतील मला. तेथे एक जी पिवळ्या रंगाची फाईल असते, त्या फाईलमध्ये ती तो पेपर ठेवते आणि आपापलं काम करू लागते. तर इकडे संध्याकाळी आता पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना या दोघीही जेवतात. तेव्हा मी उचलते हा ताट, असं म्हणून लगेचच ती ताटंसुद्धा उचलून किचनमध्ये ठेवते आणि मुद्दामच बाहेर बघण्याची नाटकं करत असते. तेव्हा पूर्णाजी कल्पना या दोघीही आता गालातच हसतात. मग आता तू अजून किती वेळ अश्विनची वाट बघत बसणार आहेस, आम्ही तुला म्हटलं की आमच्याबरोबर जेवून घे, तर तू जेवली नाहीस. अगं आता तरी बस ना जेवायला, असं आता कल्पना म्हणते. तेव्हा आता हो तन्वी, उगीच ताटकळत बसू नको, पूर्णाजी म्हणतात. मग त्यावेळी प्रिया नाटकी करत म्हणते की हो, पण त्याच्याशिवाय कशी जेवू मी. तेव्हा सायली आता प्रियाकडे रागातच पाहते. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात की अगं तुझा नवरा काय 9 ते 5 नोकरी करत नाही, कारण तो डॉक्टर आहे आणि त्याला कधीही अशी इमर्जन्सी येऊ शकते, कारण तो कधी उशिरा येतो कधी लवकर येतो. आता आम्हाला त्याची सवय झाली आहे, मग आता तूही ती सवय करून घे. मग आता प्रिया म्हणते, तो एवढे कष्ट करतो, सर्वांना हेल्दी आणि चांगलं आयुष्य मिळण्यासाठी एवढी धडपड करतो, आणि तो घरी आल्यानंतर एकटा जेवणार, हे मला अजिबात आवडणार नाही. त्याच्या बायकोने त्याच्यासाठी थांबायला हवं की नको. तेव्हा सायली आता अजूनच रागात प्रियाकडे पाहते, कारण ती सगळी नाटकं करत असते, हे सायलीला चांगलंच माहीत असतं. त्यानंतर कल्पना म्हणते की बरं बाई थांब, तू तुला थांबायचं असेल तर, तसंही एकमेकांना वेळ देण्याचे हेच तर तुमचे दिवस आहेत, त्यातून तुमचं लग्न असं घाईघाईत झालंय, मग आता अशी हौसमौस करून घ्या. तेव्हा कल्पना, चला आपण झोपायला जाऊ द्यात, नव्या नवरीला बघू दे तिच्या नवऱ्याची वाट, असं आता पूर्णाजी हसूनच म्हणतात. तर प्रिया लाजण्याची नाटकं करते. मग आता सायली सुद्धा लगेच तेथून जाते. तेव्हा आता लगेचच प्रिया मनात विचार करते की जर तुम्हाला खिशात उतरवायचं असेल तर मला प्रेमळ सुनीचं हे नाटक तर करावंच लागेल, कारण तुमची सर्व प्रॉपर्टी मला माझ्या खिशात घालायची आहे, पण जाम हे बोरिंग आहे, असं म्हणून प्रिया वैतागते. तर आता इकडे सायली रूममध्ये येते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की तुमचं आवरलंय ना सगळं, चला मग पटापट आपल्याला निघायचंय आता. सायली म्हणते, मला नाही वाटत की आता जाता येईल आपल्याला. मग आता प्रिया तर तिथे खालीच बसली, अश्विन भाऊजी येत आहेत म्हणून त्यांची वाट बघतीये. अर्जुन आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, तिच्या समोर आपण असं बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही, नाहीतर ती असा घरी ड्रामा सुद्धा करू शकते. मग आता सायली म्हणते, तसं तर आपण कुठे जातोय हे तिला कळणार नाही. मग आता सायली म्हणते, आपण बाहेर चाललो ना, लगेचच ती म्हणेल की बघा बघा नवरा बायको रात्री किती उशिरापर्यंत बाहेर चालले आहेत. अर्जुन म्हणतो, जर तिने आपल्याला फॉलो केलं तर मग काय करायचं. नाही बाबा, आपण ही रिस्क नाही घेऊ शकत. मग सायली विचारते, काय करायचं, आज जाणं रद्द करायचं का. अर्जुन म्हणतो, नाही आपण जायचंच आहे आज. मग आता तन्वीला तिच्या रूममध्ये पाठवायला हवं, असं अर्जुन म्हणतो. तुम्ही एक काम करा,
खाली जा, काहीतरी कारण काढा आणि लगेच तिला तिच्या रूममध्ये पाठवा. तेव्हा सायली म्हणते, कशी पाठवू मी तिला आतमध्ये? ती आता थोडंच माझं ऐकणार आहे आणि तिला जायचं असेल ना तर मी सांगितले म्हणून ती जाणारच नाही, तशीच बसून राहील मुद्दाम उगीच. तेव्हा सायली म्हणते की काय करायचं पुढे? अर्जुन म्हणतो, तुम्हीच तिला पाठवू शकता, हिम्मत गोळा करा बरं. तुम्ही अस्मिताईसारख्या डेंजरस मुलीला टफ फाईट दिली आहे. तुमच्यातली मिसेस सायली 2.2 जागी करा मिसेस सायली आणि पाठवा त्या तन्वीला आतमध्ये. करा विचार करा मिसेस सायली, तन्वी आणि अस्मिताई या दोघींनी तुम्हाला खूप त्रास दिलाय, किती छळलं आहे आणि तुम्ही तन्वीला 2 मिनिटासाठी रूममध्ये पाठवू शकत नाही? तुम्हाला पाठवता येणार नाही? तेव्हा सायली म्हणते, हो येईल ना. त्यांनी माझ्या बाबतीत जी आयडिया वापरली होती ना, तीच आयडिया प्रियाच्या बाबतीत आता मी वापरणार. तेव्हा आता अर्जुन विचारतो, नक्की काय करणार आहात? सायली म्हणते, तुम्ही निघायची तयारी करा आणि येताना आपल्या रूमला कुलूप लावून टाका, कारण कधीही तिच्या मनामध्ये येऊ शकतं की आपल्या रूममध्ये यावं आणि शोधाशोध करत बसावं. अर्जुन म्हणतो, हो राईट, बरोबर आहे तुमचं. मग आता सायली हसते आणि म्हणते, आता बघाच तुमची मिसेस सायली 2.2. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली ही लगेचच अर्जुनला घेऊन त्या बुटीकमध्ये जाते आणि तेथे असणारं बिल शोधत असते. तेव्हा अर्जुनला आता भास होतो की कुणीतरी येतंय म्हणून, आणि मग त्याचवेळी अर्जुन म्हणतो की कुणीतरी येतंय मला वाटतं. मग आता सायलीला लगेच साक्षीचं नावसुद्धा सापडतं. तर आता बुटीकमध्ये जी मुलगी येत असते ना, ती लगेच कुलूप उघडते आणि आतमध्ये येते. तेव्हा सापडलं असं सायली जोरातच ओरडते. मग ते दोघेही बाहेर पाहतात, त्या दोघांना धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.